माननीय श्री माजी आमदार गजाधर राठोड यांचे सुपुत्र अनिल गजानन राठोड माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश. प्रतिनिधी तथा जिल्हा संपादक प्रमोद आडे. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. आजच्या स्थितीतले देशातील वातावरण बघता पक्षामध्ये कलह आणि विद्रोह होत आहे. बहुजनांचे पक्ष तथा सर्वजनांचे पक्ष हे कलहाचे वितरित समीक्षण उदाहरण आहे. समाजाची आजची महागाईची परिस्थिती लक्षात घेता देशामध्ये भव्य भारत जोडो पदयात्रा काँग्रेस नेते तथा अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. या यात्रेला बहुतांश पक्षांचा तथा संघटनेचा सहभागही राहिला. तसेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बहुजन हिताय सामाजिक कार्य केले. म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जनतेच्या हितार्थ कार्य करणारे पुढारी म्हणून त्यांच्यासोबत इतर सामाजिक कार्यकर्ते जुळत आहेत. बंजारा समाजातील सुनील महाराज महंत यांनी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वीच पक्षात प्रवेश केला आणि आज रोजी माजी वीज मंडळ सदस्य व माजी आमदार गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल गजाधर भाऊ राठोड यांनी मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून आज बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, संत बाबनालाल महाराज यांचे दर्शन घेतले व भोग अर्दास केली. उपस्थित या कार्यक्रमामध्ये महंत बाबूसिंगजी महाराज, महंत कबीरदासजी महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत रमेशजी महाराज, महंत देवेंद्र महाराज व पोहरादेवी येथील समस्त महाराज मंडळी उपस्थित होते. तथा माननीय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची नुकतीच सभा संपन्न झाली. तसेच त्यांच्यामध्ये हितगुजही झाले. पुढील सामाजिक किंवा राजकारणी दृष्टिकोनातून सर्वात मोठी उलाढाल होण्याची शक्यता स्पष्ट होते. भीमसेना शिवसेना एकत्र येण्याचे चिन्ह महाराष्ट्रातील राजकारणामध्ये स्पष्ट होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी तथा जिल्हा संपादक प्रमोद आडे व मी भाग्यश्री आपली रजा घेते. नमस्कार. प्रवेश परवा केला. आज नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्यक्रमाला लागण्यासाठी आलेलो आहे. माझ्यावर बऱ्याच जबाबदारी दिलेल्या आहे पक्षाने आणि त्या जबाबदारी मला पूर्ण करायची आहे. ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्या जबाबदारीने लवकरच सुरुवात करणार.